सोनम ही एक शिकलेली मुलगी आहे जी एका मोठ्या MNC कंपनीत काम करते। तिच्या नोकरीच्या दरम्यान ती तिच्या ऑफिसमध्ये मानवच्या प्रेमात पडते आणि दोघेही पहिल्या काही भेटीतच प्रेमात पडतात। आणि जवळपास 1 वर्ष डेटिंग केल्यानंतरच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला। दोघांच्याही घरच्यांना या लग्नात कोणतीही अडचण नव्हती। दोघेही चांगले कमावतात आणि चांगली नोकरी करतात आणि तेही एकाच शहरात। सोनम आणि मानव लग्न करतात। दोघेही एका मोठ्या शहरात एका चांगल्या फ्लॅटमध्ये आपले आयुष्य सुरू करतात। काम करण्यासाठी त्याने एक मोलकरीण ठेवली। लता दीदींचे वय सुमारे 38 वर्षे आहे। सोनमने त्याला कामावर घेताना सर्व नियम स्पष्टपणे सांगितले होते। तिला इथे राहायचे असेल तर ती करू शकते असेही त्याने तिला सांगितले। पण लता म्हणाली की नाही, तिचे घर जवळच आहे, ती तिथे जाऊन सकाळी लवकर परत येईल। लता घरातील सर्व कामे नीट करते, जेवण चांगले बनवते आणि साफसफाईही करते। त्याच्या कामात कोणतीही तक्रार नव्हती। लग्नाच्या सुमारे 7 महिन्यांनंतर सोनम आणि मानवमध्ये भांडणे सुरू झाली। छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे सुरू झाली। पूर्वी मारामारी लहान असायची आणि छोट्या मुद्द्यावरून सुरू होऊन संपायची। पण कधी कधी हे दोघे बरेच दिवस बोलत नाहीत। कार्यालयीन बाबीही त्यांच्या भांडणाचे प्रमुख कारण होते। दोघांनाही वाटू लागले की आपण एकमेकांशी लग्न करून चूक केली आहे। दोन्ही बॉससोबत कार्यालयीन बैठकीदरम्यान मानवने सोनमच्या नंतर आपले विचार मांडले, जे बॉसला अधिक आवडले। यामुळे सोनमला खूप राग आला आणि नेहमीप्रमाणे यावेळीही हे प्रकरण तिच्या घरी पोहोचले। सोनमने मानवला या प्रकरणाविषयी बरंच काही सांगितलं आणि नोकरी सोडून घटस्फोटाबाबतही बोललं। त्यांचे सर्व बोलणे भांडणे लतादीदी नेहमी ऐकत असत। ती फक्त तिच्या कामात व्यग्र राहायची। जेवण तयार झाल्यावर ती त्या दोघांना सांगायची। बहुतेक ते वेगळे बसून जेवायचे। दुसऱ्या दिवशी सोनम ऑफिसला गेली नाही। दुपारपर्यंत ती खोलीत कोंडून राहिली। लतादीदींनी मॅडमचा दरवाजा ठोठावलाही नाही। तिला आत्ता काही नको हे तिला चांगलंच माहीत होतं। दुपारनंतर सोनम तिच्या खोलीचा दरवाजा उघडून बाहेर आली। किचन साफ करून लता आपल्या घरी जात होत्या। त्याच्या हातात एक छोटी पिशवी होती। सोनम बाहेर येताच तिने लताला चहा मागवला। लता चहा करायला लागली। सोनमचा मूड चांगला नाही। सोनम किचनमध्ये लताकडे जाते। लताने त्याला जेवायला सांगितले। सोनम म्हणते नाही, आता नाही, फक्त चहा दे। सोनम लताला विचारते, तुम्ही जेवले का? लता, मॅडमकडून जेवण घेऊ नका, मी घेतले आहे, मी घरी जाऊन खाईन। लता थोडा वेळ थांबते आणि मग मॅडम म्हणते, मी फक्त एक जेवण घेईन, फक्त माझे पॅक करा आणि जास्त घेऊ नका, तुम्ही पाहू शकता। असे म्हणत लता आपली बॅग उघडते आणि दाखवू लागली। सोनम, अरे गरज नाही, ठीक आहे। मग लता मॅडमला चहा देते। लताला थोडी घाबरलेली आणि संकोचलेली पाहून सोनम तिच्याशी पुढे बोलते, सोनम, ओके लता, तू कुठे राहतेस? मॅडम, माझं घर थोडं अंतरावर आहे। सोनम, तुझा नवरा काय करतो? लता, तो काही करत नाही मॅडम, सध्या काही करू शकत नाही। लता थोड थांबून डोळे मिचकावत म्हणाली, त्याला अर्धांगवायू झाला आहे, त्याचे डावे शरीर काम करत नाही, त्याला नीट बोलताही येत नाही। सोनम, अरे तू मला कधीच सांगितले नाहीस, मग घरी सर्व औषधांची काळजी घेणारी तूच आहेस? लता, हो मॅडम, माझी 2 मुलं छोट्याशा शाळेत शिकतात, पण मला त्यांनी अभ्यास करायचा आहे। मला नेहमी जेवण झाल्यावर खायची सवय आहे, म्हणून मी त्यांना आधी खायला देईन आणि मगच खाणार, म्हणून मी सकाळी जेवण घेते आणि संध्याकाळ। लतादीदींचे बोलणे ऐकून सोनमला धक्काच बसला। लता एवढ्या धाडसी होत्या हे त्याला माहीत नव्हते आणि तिने हे आपल्या चेहऱ्यावरून किंवा कृतीतून कधीच दिसू दिले नाही। लता पुन्हा म्हणते, मॅडम, मला तुम्हाला काही सांगायचे आहे, तुमची हरकत नसेल तर।
सोनमने लगेच हो नाही म्हणा असे उत्तर दिले. मॅडम, सध्या आपल्याकडे जे आहे त्याची आपण कद्र करत नाही. काळ कसा बदलतो हेही कळत नाही. माझा नवरा बरा व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. सध्या मला सर्व कष्ट करून काहीच अडचण नाही, पण सध्या माझी एक इच्छा आहे की तो बरा व्हावा, माझ्याशी पुन्हा असेच बोला, तुमच्या पायावर नीट चालता येईल आणि मुलांना मिठी मारता येईल. बाकी कशाची गरज नाही. लताला तिचे शब्द नीट समजावून सांगता येत नव्हते, पण सोनमला तिला काय म्हणायचे आहे ते समजत होते. त्याचे बोलणे ऐकून सोनमला रडावेसे वाटले. त्यांनी लतादीदींचा हात धरला आणि सांगितले की तुम्हाला कधी काही हवे आहे असे वाटले तर माझ्याशी बोलायला अजिबात संकोच करू नका. लताने होकारार्थी मान हलवली. कधी कधी जीवन आपल्याला ते शिकवते जे महान लोक आपल्याला शिकवू शकत नाही. सोनच्या डोळ्यांवरून जणू पदरच हटला होता. त्याला समजले की त्याला देवाने खूप काही दिले आहे. क्षणार्धात त्याची सगळी नाराजी आणि राग कुठे निघून गेल्यासारखं वाटलं. कळत नाही आता ती तिच्या नव्याच्या येण्याची वाट पाहू लागली, ज्याचा चेहरा तिला बघायचाही नव्हता. कशीतरी संध्याकाळ झाली. दारावरची बेल वाजताच तिने धावत जाऊन दरवाजा उघडला. मानवला समोर पाहून तिने त्याला मिठी मारली आणि सॉरी म्हणाली. मानवला काही समजले नाही, पण त्याने सोनमला सॉरीही म्हटले.